आणि सेकंड इज सेट टू बी द कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल है ना. दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आणि दुसरा म्हणजे कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. दोन प्रकारचे रँडम व्हेरिएबल असतात, ते सगळ्याला माहिती. त्यानंतर नेक्स्ट पीठ पाहिजे आपण याच्यामध्ये पीएमएफ. पीएमएफ इज फॉर प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. प्रोबॅबिलिटी मास फंक्शन म्हणजे काय की जे काय फंक्शन दिलं असेल, पहिली कंडिशन फंक्शन जे काही दिलं असेल टेबलमध्ये ते काय असलं पाहिजे, पॉझिटिव्ह ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आणि दुसरी म्हणजे काय, जर आपण समेशन घेतली, समेशन पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स, समेशन किती पाहिजे 1. हे दोन कंडिशन असेल तर हा फंक्शन काय असेल, पीएमएफ असेल. पीएमएफ म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. तर यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी, एक तर फंक्शन केला पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे, आणि समेशन किती पाहिजे, दॅट इज इक्वल टू 1 पाहिजे. त्यानंतर आपण पाहिला पीएमएफ नंतर पाहिलं पीडीएफ, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन. पीडीएफ मला म्हणायचं की त्यावेळेस तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या एक्स साठी आलेला टेबल, हे टेबल म्हणजे काय असेल तुमचं, दिस टेबल इज इक्वल टू द पीडीएफ, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन. म्हणजे त्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी काही ना काहीतरी प्रोबॅबिलिटी पी ऑफ एक्स 0 असताना 1/4, 1/2, 1/3, लाईक दॅट. दिस वन इज इक्वल टू द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन. तर डिवाइस करून द्या आपण काय काय पाहिलं. त्यानंतर नेक्स्ट पीठ पाहिलं आपण पीडीएफ नंतर. पहिला काळाला पहिल्यापासून बघा, रँडम व्हेरिएबल हे दोन प्रकारचे असतात. पहिल्या मूल्यावर डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल, दुसरा मूल्यावर कोणता, कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल, हे दोन प्रकारचे. त्यानंतर प्रोबॅबिलिटी मास फंक्शन, त्याच्यावर दोन कंडिशन. एक तर काय, याच्यामध्ये जे काही फंक्शन दिलं असेल तर फंक्शन सगळं काय पाहिजे, पॉझिटिव्ह. आणि दुसरे म्हणजे काय, समेशन जर केली तर समेशन किती आला पाहिजे, दॅट इज इक्वल टू 1. त्यानंतर पीडीएफ, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन. त्याच्यावर काय कंडिशन आहे, दिलेल्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी आलेली प्रोबॅबिलिटी कशी पाहिजे, पॉझिटिव्ह. त्याला काय म्हणतील, पीडीएफ, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन असं म्हणते. त्यानंतर नेक्स्ट आहे सीडीएफ. सीडीएफचा अर्थ काय, क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. तर सीडीएफ इज डिपेंड ऑन पीडीएफ. त्याचा फॉर्म्युला काय, जर तुम्हाला पीडीएफ माहित असेल तर सीडीएफ काढता येईल, त्याप्रमाणे जर सीडीएफ माहित असेल तर पीडीएफ काढता येईल. त्याचा फॉर्म्युला काय, capital F of x is equal to P of x less than equal to x. Capital X less than equal to x. हा फॉर्म्युला आहे सीडीएफ का. Capital F of x is equal to P of capital X less than equal to small x. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहिलं सीडीएफ नंतर पाहिलं एक्सपेक्टेड व्हॅल्यू इज जनरेटेड बाय E of x. E of x किंवा म्यू इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला, समेशन एक्स आय पी आय. त्यानंतर आपण पाहिलं व्हॅरियन्स. व्हॅरियन्स सगळ्यात डिनोट करतो आपण सिग्मा. काय फॉर्म्युला, समेशन एक्स आय पी आय, एक्स आय स्क्वेअर पी आय मायनस समेशन एक्स आय पी आय चा होल स्क्वेअर. हा फॉर्म्युला व्हॅरियन्स ऑफ एक्स चा सगळ्यांना माहित आहे. त्यानंतर आता सिक्वेन्स कन्वर्ट करता येईल. त्यानंतर एस डी ऑफ एक्स, स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स म्हणजे सिग्मा इज इक्वल टू समेशन काय फॉर्म्युला, समेशन आहे अंडर रूट मध्ये व्हॅरियन्स ऑफ एक्स. हा फॉर्म्युला आपण पाहिला आहे. एवढा म्हणजे काय तुमचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन. तर आता याच्यामध्ये काय आलं लक्षात आहे बघा, की बोर्डच्या सिलेबसला जे बीट कटलेला आहे तुमचा, तो बीट जेई मध्ये आहे, कारण त्यांनी त्यातून ते बीट कॅन्सल केलेलं नाही, ते पण तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. तो बीट म्हणजे कोणता,
डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आणि कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलच्या नंतर की याच्यामध्ये ते जेवढा आहे ते टॉकिंग अबाउट जसं रँडम व्हेरिएबल दोन प्रकारचे आहेत, डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आणि कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. तर हे जे सगळे आहे पीएमएफ वी आर टॉकिंग अबाउट डिस्क्रीट रँडम व्हेरिएबलसाठी आहे. पीडीएफ हा सुद्धा डीआरबी, त्याला शॉर्टमध्ये काय म्हणतो आपण, डीआरबी डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल, त्याला शॉर्टमध्ये काय म्हणतो, डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. हे सुद्धा कोणासाठी आहे, हा सुद्धा सीडीएफ आहे कोणासाठी, डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. आता जे बीट क्वेश्चन ज्याच्यावर आहे ते आहे कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल, त्याला म्हणतो आपण सीआरबी. मग आता सीआरबी कोणाला माहिती बघा, सीआरबी मध्ये काय कंडिशन्स आहेत, दोन फॉर्म्युले आहेत सीआरबी मध्ये. ते फॉर्म्युले काय लागतात, एक पहिला फॉर्म्युला सीडीएफ मध्ये सीआरबी साठी सुद्धा बघा, स्टार्ट म्हणून सांगतो मी फॉर्म्युला काय, पीडीएफ ऑफ व्हॅल्यू डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ सीआरबी. सीआरबी म्हणजे काय, कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. हा तुमचा यावर्षी सिलेबस मधून कटला होता 25% मध्ये, पण तो बीट तुम्हाला याच्यामध्ये आहे. तर पीडीएफ ऑफ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल साठी काय दोन कंडिशन आहेत सुद्धा, सेम कंडिशन की जे काही फंक्शन दिलं असेल ते ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल आणि कोणत्या रेंज मध्ये, एक्स लाईज बिटवीन मायनस इन्फानाइट टू प्लस इन्फानाइट, ही कंडिशन पहिली. आणि दुसरी म्हणजे काय, जर तुम्ही इंटिग्रेशन काढला फंक्शनचा, कोणत्या लिमिट पासून, मायनस इन्फानाइट टू प्लस इन्फानाइट डीएक्स, तो किती आला पाहिजे, दॅट इज इक्वल टू 1. हे दोन कंडिशन्स आहेत. काय दोन कंडिशन आहे, पीडीएफ ऑफ सीआरबी. सीआरबी म्हणजे काय, कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल जर पाहिजे असेल तर दोन कंडिशन. एसएम पीएमएफ सारखा बघा, पीएमएफ मध्ये काय होतं, फंक्शन ग्रेटर दॅन इक्वल टू 0 पाहिजे प्रत्येक एक्सच्या व्हॅल्यूसाठी आणि समेशन किती पाहिजे 1. त्याच्यामध्ये फरक काय, कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल मध्ये फंक्शन नो डाउट ग्रेटर दॅन इक्वल टू 0 पाहिजे फॉर एक्स लाईन बिटवीन मायनस इन्फानाइट टू प्लस इन्फानाइट. आणि जर आपण इंटिग्रेशन काढला मायनस इन्फानाइट पासून प्लस इन्फानाइट डीएक्स, तर ते किती पाहिजे 1. जर आपण त्याच्यामध्ये इंटिग्रेशन काढला तर तो किती आला पाहिजे, दॅट इज इक्वल टू 1. हे दिसत नाही म्हणलं मी इथे लिहितो बघा. आता हे झालं, हे सगळं पीडीएफचा झालेलं आहे. सॉरी, डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल साठी ही कंडिशन. दोन प्रकारचे रँडम व्हेरिएबल, एक डिस्क्रीट आणि एक कंटिन्युअस. डिस्क्रीट म्हणल्यावर त्याच्यासाठी पीएमएफ, त्यानंतर पीडीएफ फॉर डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल, सीडीएफ फॉर डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आणि तीन फॉर्म्युले, ई ऑफ एक्स, व्हॅरियन्स ऑफ एक्स आणि एस ऑफ एक्स. आता मी तुम्हाला काय सांगितलं त्याच्यामध्ये, जे पार्ट तुमचा सिलेबस मधून कटलेला आहे तो पार्ट बद्दल आपण बोलू. की डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल तुम्हाला होता, एक एक्सरसाइज होती त्याच्यावर, ते आपण पूर्ण केली. दुसरी एक्सरसाइज कटली तर ती दुसरी एक्सरसाइज कशावर डिपेंड होती, कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल कशावर होईल, तर याच्यावर दोनच फॉर्म्युलेशन घ्यायचं संपला. एक फॉर्म्युला म्हणल्यावर कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलचा एक फॉर्म्युला म्हणल्यावर बघा, कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे पहिल्याचा, की पीडीएफ ऑफ सीआरबी कसं काढायचं. मुलं कन्फ्युज होतील. दोन प्रकारचे पीडीएफ आहे, एक पीडीएफ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबलचा आणि एक पीडीएफ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलचा. त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये कसं काढता येईल बघा. त्याच्यामध्ये सुद्धा दोन कंडिशन. पहिली कंडिशन, पीडीएफ ऑफ सीआरबी जर पाहिलं तर पहिली कंडिशन काय, की जे काही फंक्शन दिला असेल तो फंक्शन कसा पाहिजे, ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि तो एक्स कशामध्ये पाहिजे, मायनस इन्फानाइट ते प्लस इन्फानाइट. तुम्हाला डेफिनेशन सांगितलेली की कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल जे आहे ते व्हॅल्यूज कशामध्ये घेतो, इंटरवल मध्ये घेतो. एक म्हणजे त्याची व्हॅल्यूज कशा असतात, इनडिफायनाइट कंटिन्युअस असतात है ना. व्हॅल्यूज कशा असतात त्याच्यामध्ये, त्याच्या डिस्क्रीट रँडम व्हॅल्यूज कशा असतात, काउंटेबली फायनाइट है ना. काउंटेबली फायनाइट असतात त्याप्रमाणे याच्यामध्ये व्हॅल्यूज कशा असतात, कंटिन्युअस मध्ये कशा असतात, अनकाउंटेबली इनफायनाइट असतात. डिस्क्रीट मध्ये काय असतात, फायनाइट किंवा काउंटेबली फायनाइट. तर कंटिन्युअस मध्ये कशा असतात, अनकाउंटेबली इनफायनाइट व्हॅल्यूज असतात. त्यामुळे सिरीज किती घेतलं पण काय ते फिक्स सांगता येत नाही. तर त्यामुळे हे एक्स कशावर डिपेंड असेल, मायनस इन्फायनाइट पासून प्लस इन्फायनाइट मध्ये. ठीक आहे. त्यानंतर दुसरं, याच्यामध्ये इंटिग्रेशन जर काढलं त्याची पण लिमिट काय,
मायनस इन्फायनाईट ते प्लस इन्फायनाईट, तर तो सुद्धा किती पाहिजे, that is equal to 1. If you find the integration of that one, integration start from minus infinite to plus infinite, that is equal to always equal to किती 1 एवढा पाहिजे. ठीक आहे, तर हे दोन कंडिशन लक्षात घ्या. कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल, तर कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल साठी फॉर्म्युला पीडीएफ ऑफ सीआरबी जर विचारलं, कधी जर इंट्रोल मध्ये व्हॅल्यू दिला असेल तर समजून घ्यायचं तो कशाचा प्रश्न आहे, कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलचा प्रश्न आहे ना. तर त्याच्यासाठी काय कंडिशन, पहिला फंक्शन ग्रेटर दॅन इक्वल टू 0 पाहिजे, फॉर ऑल एक्स लाईज बिटवीन मायनस इन्फायनाईट टू प्लस इन्फायनाईट एक, आणि दुसरा म्हणजे काय, इंटिग्रेशन जर काढला तर तो किती पाहिजे 1. हे दोन कंडिशन जर सॅटिस्फाय करत असेल तर तो फंक्शन काय असेल, पीडीएफ कोणाचा, फॉर कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा सीडीएफ एक झाला याच्यामध्ये पीडीएफ, त्यानंतर पुन्हा याचा फॉर्म्युला काय, सीडीएफ. हा पार्ट तुम्हाला बोर्डातून कटलेला आहे, लक्षात घ्या. 25% मध्ये हा पार्ट मला बोर्डातून कटलेला आहे, पण जेई मध्ये याच्यावर प्रश्न आहे. मग ते जेई मध्ये कटलेला नाही तो, त्यामुळे तुम्हाला ते बघावं लागेल. त्याच्यामध्ये त्याच्यासाठी मी सांगेल फक्त दोन फॉर्म्युला लक्षात घ्या. कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल मध्ये क्वेश्चन जर इंटरव्ह्यू मध्ये दिला असतील तर समजून घ्यायचं तो कशाचा क्वेश्चन आहे, कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलचा आहे. तुम्हाला लक्षात येईल, डेफिनेशन समजून घ्या. कंटिन्युअस नुसार दोन प्रकार आहे, पीडीएफ आणि एक सीडीएफ. तर पहिले पीडीएफ म्हणजे काय, कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलचं पीडीएफ म्हणजे काय, की ज्यावेळेस फंक्शन ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल, जे काही इंटरव्ह्यू दिला असेल मायनस इन्फायनाईट टू प्लस इन्फायनाईट मध्ये जे काही इंटरव्ह्यू असेल ते, आणि जे काही इंटरव्ह्यू दिला असेल त्याच्यामध्ये लिमिट मायनस इन्फायनाईट टू प्लस इन्फायनाईट, त्याला म्हणजे फंक्शनचं इंटिग्रेशन 1. हे दोन कंडिशन सॅटिस्फाय असतील तर फंक्शन काय असेल, पीडीएफ. आता बघा, जे कन्फ्युज असेल तर तुम्हाला मी सांगतो बाजूला, पीडीएफ ऑफ रँडम व्हेरिएबल आर, पीडीएफ ऑफ डीआरबी डिस्क्रीट रँडम व्हेरिएबलचा पीडीएफ वेगळा. त्याचा फॉर्म्युला काय फक्त की हे टेबल, टेबल म्हणजे हा डिस्क्रीट रँडम व्हेरिएबलचा पीडीएफ. म्हणजे काय, एक्स ची व्हॅल्यू 0 1 2 असताना त्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे किती, 1/3 1/4 2/3 एफ. तर हे दोनों के कॉम्बिनेशन को एक्स च्या व्हॅल्यू साठी आलेली प्रोबॅबिलिटी, हे दोघांचा कॉम्बिनेशन काय म्हणते, पीडीएफ. पण कोणाचा पीडीएफ म्हणते, डिस्क्रीट रँडम व्हेरिएबलचा. दोघांमध्ये डिफरन्स दाखवतो. हा पीडीएफ आहे डिस्क्रीट रँडम व्हेरिएबलचा, तर हा पीडीएफ कोणाचा आहे, सीआरबी. सीआरबी म्हणजे काय, कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलचा. दोन प्रकारचे रँडम व्हेरिएबल्स आहेत मला माहिती आहे. रँडम व्हेरिएबल्स आर टू टाइप्स, एक म्हणजे डीआरबी डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आणि कोणता, सीआरबी कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. तर दोन्हीमध्ये पीडीएफ आहे, दोन्हीमध्ये सीडीएफ आहे. कन्फ्युज होतील मुलं, त्यामुळे दोघांमध्ये डिफरन्स सांगायला आपण हे शिकलं पहिले एक्सरसाइज मध्ये, आणि हे तुमचा कटला होता पार्ट, त्यामुळे सांगेल हा सुद्धा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये आहे. तर काय लक्षात घ्यायचं, कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलसाठी किती, पीडीएफ ऑफ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलसाठी दोन कंडिशन. एक तर फंक्शन जे काय दिलं असेल ते ग्रेटर दॅन इक्वल टू 0 पाहिजे दिलेल्या इंटरव्हल मध्ये, आणि दिलेल्या इंटरव्हलची इंटिग्रेशनची लिमिट जर काढली तर किती पाहिजे, 1. ठीक आहे, आणि हे पीडीएफ म्हणजे काय, डीआरबीचा पीडीएफ म्हणजे काय, एक्सच्या व्हॅल्यू साठी आलेली प्रोबॅबिलिटी दोघांचा कॉम्बिनेशनला काय म्हणता येईल, पीडीएफ म्हणता येईल. डीआरबी मध्ये हे कशामध्ये, सीआरबी म्हणजे कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल, आणि हे डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. त्यानंतर याचा पुन्हा फॉर्म्युला सीडीएफ, सीडीएफ ऑफ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. याचा फॉर्म्युला काय, कॅपिटल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू पी ऑफ एक्स लेस देन इक्वल टू एक्स. कॅपिटल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू पी ऑफ एक्स लेस देन इक्वल टू एक्स. तर याच्यामध्ये फॉर्म्युला काय, सीडीएफचा, याच्यामध्ये सीडीएफचा फॉर्म्युला सीडीएफ ऑफ सीआरबी कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलचा फॉर्म्युला काय असेल, सेम फॉर्म्युला आहे दोघांमध्ये, त्यामुळे काय अडचण नाही. फक्त थोडा डिफरन्स आहे की काय, फॉर्म्युला तोच असेल, फक्त थोडा दोघांमध्ये सेम फॉर्म्युला सीआरबी मध्ये आणि डीआरबी मध्ये. फक्त याच्यामध्ये काय, तर त्याचा इंटिग्रेशन म्हणते चेक करावं लागेल, मायनस इन्फायनाईट ते एक्स आणि काय एफ ऑफ एक्स. दोन फॉर्म्युला फक्त लक्षात घ्या, मग आपल्याला चॅप्टर स्टार्ट करता येईल. कारण बरेचसे क्वेश्चन याच्यावर सुद्धा आहेत कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. तर तुम्हाला माहित पाहिजे कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल म्हणजे काय. तर कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल बनल्यावर काय, त्याचे दोन आहे, ते काय त्याचा पीडीएफ सीआरबीचा आणि त्याचा सीडीएफ सीआरबीचा. पीडीएफचा फॉर्म्युलासाठी काय कंडिशन पाहिजे, जे काही फंक्शन दिला असेल तो पॉझिटिव्ह पाहिजे दिलेल्या इंटरव्हल मध्ये, पहिली कंडिशन.
आणि जर आपण त्याचं इंटिग्रेशन काढला त्या लिमिटमध्ये तर तो इंटिग्रेशन किती झाला पाहिजे, फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन सीडीएफ जर पाहिलं तर दोघांचा सीडीएफचा फॉर्म्युला इतरांना सेम आहे. फक्त सीडीएफ मध्ये काय लोअर लिमिट जे काय दिलं असेल ते एक्स पर्यंत एक्स फिक्स असेल, प्रत्येक मध्ये एक्स फिक्स असेल. लिमिट काय असू द्या एक्स फिक्स असेल एफ ऑफ एक्स एक्स. हे तुमचं आहे थेरी पार्ट. त्यानंतर आपण पुढे जाऊ. मग आता त्यानंतर नेक्स्ट पार्ट आपण बघू. क्वेश्चन स्टार्ट करू का बायोनॉमियल्स आपण सांगून देऊ याच्यामध्ये. ठीक आहे, बायोनॉमियल्स आपण सांगून देतो म्हणजे आपण दोन चॅप्टर सोबत बघतोय, बॉडी डिस्ट्रीब्युशन आणि बायोनॉमियल डिस्ट्रीब्युशन कंबाईन घ्यायची. बघा थेरी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, तर सगळ्यांचा झाला असेल कारण बोर्डचा परीक्षा जवळ आले, सगळ्यांना अभ्यास केलाच असतील. बायोनॉमियल मध्ये किती टर्म्स महत्त्वाचे लक्षात. बायोनॉमियल डिस्ट्रीब्युशन, बायोनॉमियल डिस्ट्रीब्युशन याच्यावर दोन गोष्टी महत्त्वाचे. एक फॉर्म्युला असेल त्याच्यावर काय काय आहे, मीन आहे, व्हेरियन्स आहे आणि स्टँडर्ड डेव्हिएशन आहे. फक्त फॉर्म्युला फरक आहे. जसे की याच्यामध्ये पहिला फॉर्म्युला मीनचा ई ऑफ एक्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला एन पी. त्यानंतर व्हेरियन्स ऑफ एक्स चा फॉर्म्युला सांगा काय एन पी पी. त्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स चा फॉर्म्युला डिनोटेशन पण बघा, याला डिनोट करता येईल म्यू ने, याला डिनोट करता येईल सिग्मा स्क्वेअर ऑफ एक्स, याला डिनोट करता येईल सिग्मा एक्स इज इक्वल टू आता रूट मध्ये एन पी म्हणजे काय हा फॉर्म्युला तीन मध्ये. बायोनॉमियल मध्ये वेगळे फॉर्म्युले ई ऑफ एक्स, व्हेरियन्स ऑफ एक्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स कम्पेअर करून सांगतो. आणि प्रोबॅबिलिटी मध्ये काय, प्रोबॅबिलिटी मध्ये सुद्धा तीन फॉर्म्युले, एक म्हणजे ऑफ सेम ई ऑफ एक्स चा फॉर्म्युला समेशन एक्स आय पी आय, व्हेरियन्स ऑफ एक्स चा फॉर्म्युला समेशन एक्स आय स्क्वेअर पी आय मायनस समेशन एक्स आय पी आय चा होल स्क्वेअर. तिसऱ्या मूल्य एफ डी ऑफ एक्स, स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे सेम फॉर्म्युला अंडर रूट मध्ये दोघांमध्ये कम्पेअर करून सांगितलं. कारण दोन्ही ठिकाणी टर्मिनॉलॉजी सेम आहे, मीन व्हेरियन्स स्टँडर्ड डेव्हिएशन, मीन व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन. त्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यू सुद्धा म्हणतात. ई ऑफ एक्स म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू, मीन काही म्हणा समजा. तर दोन्हीमध्ये काय आहे सेम आहे, फक्त कशामध्ये अंतर आहे त्यांचा फॉर्म्युलामध्ये अंतर आहे, डिफरन्स है ना. तरी तुम्हाला मध्ये कन्फ्युज होऊ नका. हा बायोनॉमियल साठी फॉर्म्युले, तर हा बॉडी डिस्ट्रीब्युशन साठी फॉर्म्युले. क्वेश्चन बघून तुम्हाला लक्षात येईल काय विचारलेलं आहे. ठीक. त्यानंतर बायोनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये सर्वात महत्त्वाचा त्याचा ईएमएफ ऑफ कॅपिटल काय फॉर्म्युला सांगा. सर्वात महत्त्वाचा एकाच फॉर्म्युला सगळे क्वेश्चन. ई ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला एन सी एक्स पी चा पॉवर एक्स क्यू चा पॉवर एन मायनस एक्स. हा सर्वात महत्त्वाचा सगळे क्वेश्चन तुम्हाला या फॉर्म्युला सॉल्व्ह करता येईल. पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला एन सी एक्स पी चा पॉवर एक्स क्यू चा पॉवर एन मायनस एक्स. किंवा याला तुम्हाला इथे एन सी एक्स ला तुम्हाला इथे एन एक्स दोघांचा मिनिंग कसं आहे सेम. एन पैकी एक्स ऑब्जेक्ट, एन ऑब्जेक्ट पैकी एक्स ऑब्जेक्टचा समेशन पी रेज टू एक्स क्यू रेज टू एन मायनस एक्स. एन ऑब्जेक्ट पैकी एक्स ऑब्जेक्टचा समेशन पी चा पॉवर एक्स क्यू चा पॉवर एन मायनस एक्स. ठीक आहे, लक्षात मग समजलं. थेरी कळालं असेल तर प्रॉब्लेम सोल्व करायला नाही. तरी तुमचं एकदम डोक्यात फिक्स पाहिजे तरच मला ते लक्षात येईल. बॉडी डिस्ट्रीब्युशन मध्ये वीक काय काय लक्षात आलं. पहिल्यांदा रँडम व्हेरिएबल दोन प्रकारचे, डिस्क्रीट आणि कंटिन्युअस. डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल मध्ये पहिल्यांदा आहे पीएमएफ. पीएमएफ म्हणजे काय, कसं चेक करायचं पीएमएफ, दोन कंडिशन. एक तर फंक्शन काय पाहिजे पॉझिटिव्ह जे टेबलमध्ये दिलं असेल, आणि दुसरा म्हणजे काय की त्याची व्हॅल्यू किती पाहिजे, समेशन किती पाहिजे 1. दोन कंडिशन असेल तर फंक्शन काय असेल पीएमएफ. त्यानंतर पीडीएफ. पीडीएफ म्हणजे काय एक्सच्या व्हॅल्यू साठी आयली प्रोबॅबिलिटी दोघांचा टेबल तयार करणे म्हणजे काय पीडीएफ. कोणाचा डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. पीडीएफचा फॉर्म्युला पी ऑफ एक्स सॉरी कॅपिटल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू पी ऑफ एक्स लेस देन इक्वल टू एक्स. हा पीडीएफचा फॉर्म्युला डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. त्यानंतर दुसरा रँडम व्हेरिएबल कोणता, कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे पीडीएफ आणि सीडीएफ.
त्याच्यात जर पीडीएफ चेक करायचे असेल तर पुन्हा किती कंडिशन? 2 कंडिशन. पहिली कंडिशन म्हणजे काय की फंक्शन जे काही इंटरवल मध्ये दिला असेल त्या इंटरवल मध्ये फंक्शन कसा पाहिजे? पॉझिटिव्ह. आणि दुसरी कंडिशन म्हणजे काय की जर आपण इंटिग्रेशन काढला त्या इंटरवल मध्ये इंटिग्रेशन किती आला पाहिजे? 1. त्या दोन कंडिशन सॅटिस्फाय असेल तर फंक्शन काय असेल? पीडीएफ. कोणासाठी? सीआरव्ही, कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलसाठी. त्यानंतर पीडीएफचा फॉर्म्युला दोघांमध्ये काय आहे? सेम आहे. फक्त फरक काय? इथे फरक आहे. कॅपिटल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स आहे. तर सीआरव्ही मध्ये काय फक्त याला लोअर लिमिट मायनस इन्फायनाईटचा अर्थ काय? लोअर लिमिट पासून एक्स फिक्स असेल एफ ऑफ एक्स. त्यानंतर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युशन मध्ये ई ऑफ एक्सचा फॉर्म्युला, व्हेरियन्सचा फॉर्म्युला, स्कॅलर डेव्हिएशनचा फॉर्म्युला. त्यानंतर व्हेरिएबल मध्ये ई ऑफ एक्स, व्हेरियन्स ऑफ फंक्शन आणि व्हेरिएबलचा फॉर्म्युला. सगळं डोक्यात पाहिजे तर चॅप्टरला तुम्हाला सोपं जाईल, क्वेश्चन सॉल्व्ह करायला इझी जाईल. ठीक आहे. आता एवढं तुमचं लक्षात असतील. आता याचा क्वेश्चन घ्यायला हरकत नाही. बरं काय प्रश्न? पहिला प्रश्न स्टार्ट करायचा. सगळ्यांचा चॅप्टर झाला असेल ना तर बोर्डवर राहिले किती दिवस? 10-15 दिवस राहिले. सगळ्यांचा झाला असेल जवळपास. बघा पहिला क्वेश्चन. तो फंक्शन p of x is equal to x is equal to k 2 raised to x upon x factorial x comma k equal to x equal to 0 1 2 3. It is equal to 0 it is equal to 0 otherwise. The question comes like it's PMF is PMF then k is equal to is the PMF. If the PMF असेल तर then k is equal to किती असेल असा प्रश्न विचारलेला आहे. पहिला ऑप्शन 1/19, सेकंड वन 2/19, थर्ड वन 3/19, लास्ट ऑप्शन नन ऑफ दिस. असा प्रश्न विचारलेला आहे. तर हा फंक्शन ऑलरेडी काय आहे? पीएमएफ आहे. म्हणजे समेशन किती आहे? 1. पहिले तुम्हाला फंक्शन काढावं लागेल का? एक्सच्या व्हॅल्यूसाठी 3 व्हॅल्यू तुम्हाला दिलेली एक्सची 0 1 2 3. याचा वापर करून तुम्हाला काय करायचं? याची व्हॅल्यू काढावी लागेल. त्यानंतर मग फंक्शन ऑलरेडी काय आहे? फंक्शन ऑलरेडी काय आहे? पीएमएफ आहे. समेशन किती इक्वल टू किती असेल? 1. मग त्याला सॉल्व्ह करून काय करता येईल? केची किंमत काढता येईल. करता येईल का? का करून द्यायचं सांग? बघा मीच करून देतो पहिल्यांदा. You will x equal to 0 job or x equal to 0. P of 0 किती असेल त्याच्यात ठेवायचं. k 2 raised to 0 upon 0 factorial. सगळ्यांना माहिती आहे. 2 raised to 0 1 0 factorial 1 किती झालं फक्त k. त्यानंतर p of 1 or x equal to 1. p of 1 म्हणजे किती? k 2 चा power 1 1 factorial म्हणजे किती झालं 2p. 1 factorial किती असतो? 1. त्याला सगळे सगळ्यांना माहिती आहे. For x equal to 2, p of 2 to the power 2 factorial k is 4/2 म्हणजे किती लागेल? 2p. है ना? Now for x equal to 3, for x equal to 3, p of 3 goes to the power 3 factorial k आणि 8 divided by 3 factorial म्हणजे 3 2 आणि 1 म्हणजे 6. किती आलं? 4k/. दिसतंय का? हे खालचं दिसत नाही. p of 3 दिसत नाही का? 2 पर्यंत दिसायला वाटतं व्यवस्थित. ठीक. 3 इथे टाकू. इतकी गरज नाही आता. for x equal to 3 बघा. For x equal to 3 काय कंडिशन आहे? p of 3 तेव्हा p of 3 म्हणजे k 2 raised to 3 upon 3 factorial. याचा सॉल्व्ह करून किती भेटणार? 2 raised to 3 म्हणजे 8 k into 8 आणि 3 factorial म्हणजे किती? 3 2 1 म्हणजे 6. किती आला मग तुम्हाला? 4k/.
तुम्हाला सांगा फंक्शन ऑलरेडी काय आहे पीएम येते पीएम सिन्स इट इज पीएम since it is payment so इसका आपका क्या है summation p of x is equal to x is equal to किती असेल 1 तो सगळ्यांचं एक म्हणजे x कडून स्टार्ट आहे x स्टार्ट फ्रॉम 0 पासून स्मॉल x स्टार्ट फ्रॉम 0 पासून कुठून तुम्हाला 3 पर्यंत पहिले काय देईल तुम्हाला x किती 0 पासून किती 3 पर्यंत तर p of x equal to पहिले 0 ठेवता येईल तर त्याची व्हॅल्यू किती आली k 1 साठी किती आली 2k पुन्हा 2 साठी किती आली 2k पुन्हा किती आली 30 त्याची लिहून द्यायचं तर पहिले 0 ठेवलं तर पहिले व्हॅल्यू किती आली k नंतर 1 ठेवलं तर किती आली 2k पुन्हा किती आली 2k पुन्हा किती आली 4k by 3 is equal to किती सॉल्व केलं तर 5k plus 4k by 3 is equal to तर सॉल्व 5 ते 15 15 plus 4 19 19k by 3 is equal to 1 k is equal to 3 by 19 am I right k is equal to 3 by 19 option number C आलं लक्षात आला का येस टेल मी नाउ आला का कोण काहीतरी सांग येस स्टुडंट्स लक्षात आलं हो सर हा एक क्वेश्चन आता तुम्हाला लिहून लिहायची गरज नाही तुम्हाला रेकॉर्डिंग भेटणार आहे रेकॉर्डिंग चालू आहे लेक्चरचं रेकॉर्डिंग चालू आहे त्यामुळे काय अडचण नाही ओके so the next question is the probability distribution of probability distribution of DRV capital X is capital X is that is the table में दिले 0 1 2 3 4 0 1 2 3 4 3 4 ओके काय काय बोलू बघा आता पहिल्यांदा 0 साठी k 2k 4k 2k आणि किती k त्यानंतर पहिले एक पहिला is that if a is equal to p of x greater than equal to 2 and b is equal to p of x less than 3 comma then पहिला ऑप्शन a less than b असेल b ऑप्शन a greater than b असेल c ऑप्शन a equal to b असेल the last option none of these असेल असेल कळते का कळते सगळं सिंपल क्वेश्चन यामध्ये काय करायचं कळलं तुम्हाला तर पहिल्यांदा हा फंक्शन काय प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन ऑफ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल ऑफ कॅपिटल एक्स म्हणजे हा फंक्शन जेव्हा हा टेबल दिला असेल हा फंक्शन काय पीडीएफ आहे पीडीएफ मध्ये काय असेल पीएमएफ असेल ज्यावेळेस तुम्हाला टेबल दिला असेल तर समजून घ्यायचं हा फंक्शन ऑलरेडी काय आहे पीडीएफ म्हणजे पीएमएफ आहे तर आता पीएमएफ साठी पहिले काय करावं केचुअल काढ केचुअल काढण्यासाठी काय तुम्हाला समेशन इक्वल टू 1 मग काय असेल पहिल्यांदा 0 1 2 समेशन विल स्टार्ट एट x इक्वल टू 0 पासून 4 पर्यंत पहिली व्हॅल्यू किती k 2k 4k 2k plus k equal to 1
हाँ किती आलं पी आणि त्या 7 7 2 आणि 10 इज इक्वल टू के इज इक्वल टू त्याला 1/10 के त्याला 1/10 आता याच्यामध्ये पहिल्यांदा कळालं की पी ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 2 ए म्हणल्यावर काय तुमचं ए म्हणल्यावर आहे पी ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 2 तुम्हाला सांगा ग्रेटर दॅन इक्वल टू 2 म्हणजे कोणकोणते व्हॅल्यू झाल्या 2 इक्वल आहे ना 2 3 आणि किती 4 2 3 आणि 4 हे व्हॅल्यू घेणार तर 2 3 4 मूल्य किती असेल 2 मूल्य 4k 2k आणि k त्याला मग टोटल तुम्हाला 7k 7k k किती 1/10 किती त्याला तुम्हाला 7 k किती आला 7/10 b ची व्हॅल्यू p ऑफ x लेस दॅन 3 p ऑफ x लेस दॅन 3 म्हणजे 3 पेक्षा कमी लेस दॅन इक्वल आहे का नाही 3 पेक्षा कमी मूल्य कोण येणार 0 1 आणि 2 तर p ऑफ x लेस दॅन 3 मूल्य तुम्हाला येणार एक तर 0 येईल एक तर 1 येईल आणि एक तर काही तुम्हाला 2 येईल ठीक आहे मुख्य म्हणजे सांगतो x इक्वल टू मूल्य किती a 2k आणि 4k पुन्हा किती आला 7k त्याला 4 नसता 7k म्हणजे किती k मूल्य किती 1/10 7/10 7/10 a ची व्हॅल्यू 7/10 b ची व्हॅल्यू 7/10 दोन्ही काय आहे इक्वल आहे ऑप्शन नंबर सी इज इक्वल टू बोला आला लक्षात आला का येस हो सर. सर्व समजून असाच एक त्याने प्रश्न विचारलेला आहे याच्यामध्ये ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा next question क्या है तुम्हारा is the PDF of discrete random variable is the probability distribution of yeah, if the probability distribution of random variable PDF of the probability distribution of random variable x is random variable capital X is given a table of 0 1 2 3 4 5 6 0 1 2 3 4 5 6 और P of x उनको दिने वाला है K 3K 5K 7K 9K 11K and then 13K ऐसा टेबल दिया वाला है ऐसा टेबल दिया वाला है then P of x greater than equal to 2 है सेकंड प्रश्न थोड़ा ठीक है then P of x greater than equal to 2 and अच्छा दो क्वेश्चन पूछा उसने 0 less than x less than 4 is ऐसा क्वेश्चन है क्या पहला ऑप्शन ए तो तुम आराम से कर सकते हो आपको लगा थोड़ा क्वेश्चन ये वो है था तो बहुत सिंपल क्वेश्चन है कॉन्सेप्ट क्वेश्चन निकल गया बी ऑप्शन 40 by 49 15 by 49 सी ऑप्शन 34 by 49 last option none of these कैसे आपको लेता हूँ
असं काही खास अडचण नाही. प्रत्येकाला लक्षात येईल काय काय करायचं काय नाही करायचं. ओके, तो P of x greater than equal to 2 and P of x less than 0 to 4 is equal. तर प्रश्न सिंपल. या ठिकाणी सर्वात पहिले आपल्याला P of x greater than equal to 2 साठी सर्वात पहिले हा फंक्शन काय आहे PMF समजून घ्यावा लागेल. तर k ची किंमत लावावी लागेल. k ची व्हॅल्यू नाही क्लास केली तर टाइमपास नाही केला. 4 आणि 5 9 9 7 16 16 9 25 25 आणि 36 36 आणि 13 49. हे जरा 49 k is equal to किती 1. k किती आला 1/49. समीकरण म्हणजे ऍडिशन करायचं ते k आला. आता काढायचं काय P of x greater than equal to 2 तेच प्रश्न. greater than equal to म्हणजे किती 2 पेक्षा जास्त किती आला मग 5 greater than equal म्हणजे याला इक्वल म्हणजे याला घ्यावा लागेल. बी आन्सर आलं सर. व्हेरी गुड. 7 5 12 12 9 21 21 आणि 11 33 33 आणि 13. नाही 7 5 12 12 9 21 21 आणि 11 32 32 आणि 13 45. त्याला 45 के आणि के म्हणजे किती 1/49 40/49 पहिला ऑप्शन बी ऑप्शन. आणि याच्यानंतर हे पण काढायची गरज नाही तुम्हाला समजा. पण तुम्हाला जर इच्छा असेल तर काढा. 0x less than equal to 4 म्हणजे 0 ते 4 मध्ये काढायचं. 0 ते 4 म्हणजे काय याचा अर्थ आहे 0 ला सोडून आणि 4 ला सोडून किती 1 2 3 7 12 12 आणि 3 किती 15 है ना. 0 लेस देन x इज इक्वल टू 4 म्हणजे काय इक्वल आहे का नाही म्हणजे याचा अर्थ 0 येणार नाही 4 येणार नाही फक्त कोणाला 0 आणि 4 चा मध्ये. हे सगळ्यांना माहिती आहे इंटरवल चा मध्ये काय असेल नाही. 0 आणि 4 चा मध्ये कोण येतो 0 आणि 4 चा मध्ये कोण येतो फक्त 1 2 3 जे काही कॅल्क्युलेशन कर 3 के 5 के 8 के 8 आणि 7 के 15 आहे 15 के म्हणजे 15/4 ऑप्शन नंबर क्लियर. आलं का सगळ्यांचं आलं. चलो नेक्स्ट क्वेश्चन कर दो. सिंपल क्वेश्चन है. Now next question is something that will be और कौन-सा क्वेश्चन में क्या है ये आया दिखाना. तो ना सब वीडियो पर ऐसे क्वेश्चन सेलेक्ट होंगे वीडियो पर कमेंट करें.